कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त माहिती आपल्यासमोर घेऊन आलेला आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे नवीन सदस्य चॅनलवरती आलेले आहेत त्यांनी प्रथमतः चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं काम करा आणि व्हिडिओला आत्ताच मित्रांनो लाईक करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती पाहणार आहोत जे की आपल्याला वन्य प्राणी आहेत, जसं म्हणता येईल आपल्याला रानटी गावठी डुकरं वगैरे असतात, ते खूप असे पिकाला त्रास देतात। तर अनेक शेतकरी मित्र त्यामुळे खूप असे त्रस्त आहेत। आपले उभे पीक उद्ध्वस्त करून देण्याचं काम हे रानडुकरं करतात। यामध्ये हरणं असतात, ससे असतात किंवा रानगाई आहे। त्या प्राण्यापासून आपण कसं वाचू शकता, म्हणजे आपल्या पिकाला कसं वाचू शकता याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण या रानटी प्राण्याला इथे मारणार नाही मित्रांनो, हे आपण इथे लक्षात घ्या। आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकामध्ये हे कसं येणार नाहीत हे आपण इथे पाहणार आहोत, म्हणजे यांच्या जीविताला आपण इथे धोका निर्माण करणार नाही हे ते लक्षात घ्या। आपल्या शेतामध्ये फक्त येणार नाहीत हे आपण इथे लक्षात घेणार आहोत। तर हे मित्रांनो आपल्या हातामध्ये औषध आहे कुंपण नावाचं, ऑर्गॅनिक मित्रांनो हे औषध आहे। तर हे आपण औषध मित्रांनो घेऊ शकता। हे औषध आता फवारायचं कसं मी तुम्हाला सांगणार आहे। हे पिकामध्ये मित्रांनो आपण अजिबात फवारायचं नाही। आपल्याला जमिनीच्या कडेकडेने जेवढी आपली जमीन असेल त्या जमिनीच्या बांधाने हे फवारायचं आहे। तर आपण 3-4 फुटाचा पट्टा धरून स्प्रे पंपाने बरोबर ती बांधावरती हे फवारायचं आहे। दंडामध्ये मित्रांनो अजिबात फवारू नका, कारण पाण्याचा स्पर्श जर झाला तर हे औषध एकदम निष्क्रिय होऊन जाईल। म्हणजे निष्क्रिय म्हणजे मित्रांनो याचा पावर कमी होऊन जातो। एक तर पावसाळ्यामध्ये याचं जी तीव्रता आहे ती काम करत नाही हे आपण लक्षात घ्या, कारण पाण्याबरोबर याचा संपर्क आला तर याचा रिझल्ट आपल्याला भेटणार नाही। त्यामुळे जेथे आपलं पाणी जाणार नाही त्या जमिनीवरतीच आपण हे फवारा, दंड सोडून हे फवारा। म्हणजे जेथे आपली उंच जागा असेल, जेथून डुकरं आपला शिरकाव करतात किंवा ससे येतात, रानगाई वगैरे येणार आहेत, त्या पूर्ण जागेवरती बांधाने मित्रांनो आपण 3-4 फुटाची जमीन पट्टा पद्धतीमध्ये जी जमीन येते ती आपण पूर्ण बांधाने ही फवारीत जायचं आहे, जेणेकरून कुंपण टाईप एकदम पूर्ण घेरा आपल्या जमिनीभोवती हा करतं। आणि याचा वासच असा आहे की यामुळे हे वन्य जे प्राणी आहेत ते आपल्या जमिनीमध्ये शिरकाव करणार नाहीत। एकदम जबरदस्त मित्रांनो हे औषध आहे। हे पंपामध्ये आपण मित्रांनो फवारायचं आहे, कुठं जागेवरती टाकून द्यायचं नाही। आणि जास्त रुंद पट्टा धरून मित्रांनो जर आपण हे फवारलं तर जबरदस्तपणे हे औषध आपल्याला रिझल्ट देणार आहे। तर निश्चित मित्रांनो आपण हे औषध एकदा वापरा। आता याची मार्केट किंमत पण खूप कमी आहे, जास्त महागडं पण आपल्याला हे मिळत नाही। जवळजवळ 250-300 रुपयामध्ये मित्रांनो आपल्याला हे येऊन जाईल, जेणेकरून आपला 4-5 एकरचा पूर्ण प्लॉट आपण यामध्ये फवारू शकता। तर 15 दिवस मित्रांनो याची जी कार्यक्षमता आहे 15 दिवसाची आहे। 15 दिवसानंतर आपण परत एखादा स्प्रे घेऊन आपण निश्चित हे वन्य प्राणी आपल्या शेतापासून दूर ठेवू शकता। तर याचं प्रमाण किती आहे आता ते आपण पाहूयात। तर स्प्रे पंपामध्ये मित्रांनो आपण जवळजवळ 60 ते 70 मिलीपर्यंत प्रमाण घेऊन याची फवारणी करू शकता, जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट येतील। आता काही शेतकरी मित्र 80 मिली प्रमाण पण याचं घेतात, तरी पण काही मित्रांनो हरकत नाही। आपल्याला वन्य प्राण्यांना येथे इजा करायची नाही किंवा त्यांच्या जीविताला धोका आपल्याला तयार करायचा नाही, कारण हे फक्त पळवायचं काम करतं। यापासून जनावरांचा मृत्यू वगैरे काही होत नाही हे आपण इथे लक्षात घ्या। आपल्या जमिनीपासून हे वन्य प्राणी जे आहेत किंवा रानडुकरं वगैरे आहेत यांचा शिरकाव आपल्या जमिनीमध्ये होणार नाही हे आपण काळजी येथे घेणार आहोत। जेणेकरून खूप असे आपले महागडे पिकं असतात, जेणेकरून शेतकरी खूप अशा कष्टातून हे पिके जोपासतो, ज्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल किंवा यामध्ये अजून दुसरं भाजीपाला पिकं आहेत, फळपिकं आहेत, कांदा आहेत। याचं मित्रांनो खूप असं नुकसान हे रानडुकरं करतात। यामध्ये ऊसाचं तर भरपूर असं नुकसान या रानडुकरापासून होतं। तर अशा पद्धतीमध्ये खूप असा चांगला उपाय मित्रांनो हा आहे। आपण जर सुरुवातीच्या स्टेपमध्ये हे वापरलं, कारण सुरुवातीच्या स्टेपमध्ये रानडुकरं खूप असा त्रास करतात, जमीन आपली उलथीपालथी करून टाकतात, त्यामुळे पिकाचं खूप असं यापासून नुकसान होतं। तर निश्चित सुरुवातीच्या स्टेपमध्ये पण आपण हे वापरू शकता। आता ज्या शेतकरी मित्रांना कायम हे वापरायचं आहे त्यांना पण हे परवडू शकतं, कारण अनेक मार्केटमध्ये झटका मशीन वगैरे आहेत किंवा आपलं तारीचं कुंपण आपण करतो, या तारीच्या कुंपणाला पण खूप असा खर्च येतो, तारी खूप असे महागडे असतात आणि झटका मशीनची किंमत पण 5-6 हजार रुपये मित्रांनो आहे। तर झटका मशीनला पण तारीचा वगैरे खर्च हा वेगळा असतो। तर निश्चित आपण कमी खर्चामध्ये आपले सामान्य शेतकरी औषध येथे फवारून आपल्या पिकाची येथे निश्चित सुरक्षा येथे करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबणार आहोत। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये दिलेली आहे।
याचा डोसाचं प्रमाण पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, किंमत सांगितलेली आहे. तर निश्चित मित्रांनो आपण हे स्प्रे पंपाच्या सहाय्याने वापरू शकता. तर माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तर धन्यवाद.